नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अमेरिकन मार्केट तेजीत होतं. फक्त ॲपल शेअर पडला होता. वॉरन बफेटने ॲपलमधला स्टेक जवळजवळ अर्धा कमी केला. उबर, एनव्हिडिया, कॅटरपिलर, पेलांटिर टेक्नॉलॉजी हे सगळे शेअर तेजीत होते. ज्या कारणाने अमेरिकन मार्केट पडलं वळीने 3 दिवस, त्याच कारणाने ते सुधारलं सुद्धा. यावेळेला जॉबलेस क्लेमचे जे आकडे आले ते 2.33, म्हणजे बेकार लोकांची संख्या कमी झाली. 2.40 लाख एवढी संख्या येईल असं वाटलं होतं, पण ती 2.33 आली. JP मॉर्गनने सांगितलं की येन कॅरी ट्रेड जो रिव्हर्स करत होते तो आता जवळजवळ 75% पूर्ण झालाय, म्हणजे त्याचा धोका कमी झालाय. आज ओलाचं लिस्टिंग होईल. आता काल काय काय घडलं, मार्केट संपल्यानंतर काय रिझल्ट आले ते पाहूया. आपण बांगलादेशाचा अनरेस्ट किंवा बांगलादेशाचा संकट पाहतोच आहे. ते कोणत्याही संकटामध्ये नवीन संधी चालून येतात, तसं भारतासाठी टेक्स्टाईलला हे चांगलं आहे. कारण बांगलादेशामध्ये मजुरी किंवा पगार कमी द्यावे लागतात, त्यामुळे ते सगळं गारमेंट हे कमी भावात विकू शकत होते. त्यामुळे कॉम्पिटिशन करणं कठीण जात होतं. आता त्यांच्याकडे ही निर्यात कमी होईल, त्यामुळे भारताला एक संधी चालून आली आहे. आणि दुसरं, बांगलादेश हा विजेसाठी भारतावर अवलंबून आहे. बरीच इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट्स तिथे आहेत आणि त्यांची पॉवर परचेस ॲग्रीमेंट बांगलादेशाबरोबर झालेली आहे. तर या कंपन्यांवर मात्र वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांचं पेमेंट आलं नाही तर परत काय होईल हा प्रश्न आहे. म्हणून NTPC, PTC इंडिया, अडाणी पॉवर, टाटा पॉवर या सगळ्या कंपन्यांवर वाईट परिणाम होईल. लुवामाच्या म्हणण्याप्रमाणे MSCIमध्ये जे बदल होतील ते 30 ऑगस्टपासून लागू होतील आणि 13 ऑगस्टला त्याची घोषणा होईल. व्होडाफोन, प्रेस्टीज आणि ओबेरॉय या शेअरचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्होडाफोनमध्ये 25.4, तर प्रेस्टीजमध्ये 18.5 आणि ओबेरॉयमध्ये $15.7 बिलियन चा इनटेक होईल. HDFC बँकेचं वेटेज वाढेल, त्यामुळं HDFC बँकेत $322 कोटी इनटेक होण्याची शक्यता आहे. अंबुजा सिमेंट बिहारमध्ये 1600 कोटी रुपये गुंतवून सिमेंट ग्राइंडिंग युनिट लावणार आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये युनियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश होण्याची शक्यता आहे आणि कॅनरा बँकेचा समावेश बँकिंग इंडेक्समध्ये होईल. नेक्स्ट 50 मध्ये JSW एनर्जी, NHPC, युनियन बँक,
हिंदुस्तान झिंक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश होईल, तर कोलगेट, SRF, मॅरिको, SBI कार्ड आणि बर्जर पेन हे शेअर बाहेर पडतील. आयशर मोटरचा रिझल्ट लागला. मी रोज जेव्हा रिझल्ट सांगत असते तेव्हा हा रिझल्ट वायोवाय आहे की क्वार्टर ऑन क्वार्टर आहे, वाढलाय की कमी झालाय, त्याच्यात अदर इन्कम किती, सगळ्या गोष्टी सांगत असते. त्यामुळे ज्यांनी कमेंट केली आहे त्यांनी पुन्हा एकदा पाहिलं तर अधिक सोपं जाईल. आयशर मोटरचं प्रॉफिट 20% वाढलं ते 1105 कोटी झालं. रेव्हेन्यू 10.2% वाढलं ते 4393 कोटी. मार्जिन 26.5%. रॉयल एनफील्डची विक्री 2.27 लाख युनिट. पूर्वी ही विक्री 2.25 होती. VECV याचा रेव्हेन्यू 1.7% म्हणजेच 5070 कोटी. आता बायोकॉनचं प्रॉफिट 659 कोटी. रेव्हेन्यू 3432 कोटी. मार्जिन 18.1 पूर्वीपेक्षा कमी झालाय. पूर्वीचं मार्जिन 20.9 आणि या सगळ्या रिझल्टमध्ये अदर इन्कम 1134 कोटीचा समावेश आहे. त्यामुळे रिझल्ट काही चांगला दिसत नाही. LIC न्यू बिझनेस प्रीमियम 58,470 कोटी. ॲन्युअल प्रीमियम इक्विव्हॅलंट 11,560 कोटी. व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस 1,610 कोटी आणि न्यू बिझनेस मार्जिन 13.9%. नेक्सस सिलेक्ट REIT ते 21.8% टोटल REIT युनिटच्या, म्हणजे एकंदर 100% आहे असं धरलं तर त्याच्या 21.8% एवढे युनिट्स विकणार आहे 135 रुपयांनी आणि त्याचे त्यांना 4,455 कोटी रुपये मिळते. ABBचा रिझल्ट चांगला आलाय. प्रॉफिट 50% वाढलाय ते 443 कोटी. रेव्हेन्यू 13% वाढलाय ते 2,830 कोटी आणि मार्जिन सुद्धा 526 बेस पॉईंट्स वाढलाय. कोची शिपयार्ड प्रॉफिट 76% वाढलाय ते 174 कोटी झालाय. रेव्हेन्यू 62% वाढलाय तो 771 कोटी झालाय. शिप बिल्डिंगचं जे मार्जिन आहे ते कमी झालंय 17.5% झालंय. पूर्वी 19.3 होतं. आणि शिप रिपेअरचं जे मार्जिन आहे ते वाढलंय ते 63% झालंय. एकंदर मार्जिन 43%. पूर्वी हे मार्जिन 24% होतं. कंटेनर कॉर्पोरेशन यांचं प्रॉफिट 5.8% ते 259 कोटी झालाय. रेव्हेन्यू 9.4% तो 2,103 कोटी झालाय. तर मार्जिन 21% झालेलं आहे. आता स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांचं प्रॉफिट कमी झालाय ते 81.8 कोटी झालाय. तर रेव्हेन्यू 61.5%. एम्प्लॉई अलाउन्स पेमेंट त्यांना 311.8 कोटीची करावी लागली आहे. त्याचा समावेश
रिझल्टमध्ये आहे. रेव्हेन्यू 1.5% वाढलाय ते 23,997 कोटी आणि मार्जिन मात्र इन लाईन आहे 9.3%. इरकॉनचं प्रॉफिट 19.5% वाढलाय ते 224 कोटी. रेव्हेन्यू 17% वाढलाय पण तो पूर्वीपेक्षा कमी झालाय. तो 2,287 कोटी. मार्जिन 11%, पूर्वीचं मार्जिन 9.2%. त्यांना ज्या ऑर्डर्स मिळाल्या त्याच्यामध्ये 26,034ची ऑर्डर रेल्वेकडून, 5,531 कोटी हायवेकडून आणि 83 कोटीच्या ऑर्डर्स बाकीच्या आहेत. जेबी केमिकलचं रेव्हेन्यू 1,004 कोटी ते 12.1% वाढलाय. मार्जिन 27.9%, पूर्वीचं मार्जिन 26%. प्रॉफिट 29.3% ते 184 कोटी. डोमेस्टिक रेव्हेन्यू 22% वाढलाय. गेल राजस्थानमधल्या गॅस बेस पॉवर प्लांटसाठी राजस्थान विद्युत निगम बरोबर त्यांनी करार केलाय. बिर्ला कॉर्पचा रिझल्ट चांगला आला नाही आहे. त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी बिर्ला कॉर्पच्या कमी झाल्या. आयशर आता कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे आपण बघूया. तर शेअर तेजीत राहतील ते मी देतीये, पण त्याची तुम्ही वॉचलिस्टमध्ये टाका कारण मार्केट अतिशय व्होलटाईल आहे. तानला ते सायबर सिक्युरिटी प्रोव्हाइड करणार आहे. सीगल आत्ता जो लिस्ट झाला CEIGALL त्यांना 1,042 कोटीच्या ऑर्डर मिळाले. SJVN, मयूर युनिकोटर्स, प्रुडंट, ONGCचं टार्गेट 430 रुपये दिलंय. तेगा, MCX, कोची शिपयार्ड, हेल्थ केअर ग्लोबल, आयशर मोटर, व्हाटेक, वाबाग, PI इंडस्ट्री यांचं टार्गेट 5,100 आलंय. HBL पॉवर, इंडियन ह्यूपाईप, भारत रसायन, ABB, फेडरल मुघल, CMAC, SEAMEC, गरवारे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, गॅब्रियल, SBI लाईफ, स्टार हेल्थ, व्हाटेक वाबाग, अडाणी एंटरप्राइजेस, प्रुडंट कॉर्पोरेशन, ICICI प्रू आणि आर्टेमिस ARTEMIS हे शेअर सगळे तेजीत राहतील. तर मंदीमध्ये बायोकॉन, बिर्ला कॉर्प, ॲस्ट्रल, गुजरात गॅस, लँडमार्क आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. तरी पण मार्केट खूपच हल्ली व्होलटाईल असतं. काय काय होतंय ते पाहावं लागेल. बघूया ॲक्च्युअल मार्केटमध्ये काय होतंय. नमस्ते.